आज श्री दत्त महाराजांबद्दल मी खूप एक वेगळी माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहे। तुम्हाला ह्या व्हिडिओचं थंबनेल ऐकून जरा विशेष वाटलं असेल, आजोळ ऐकून आश्चर्य वाटेल, पण त्यांच्या माता अनुसया यांचे माहेर म्हणजे नाशिक जिल्ह्यातील करंजी येथील श्री दत्तप्रभूंचं हे आजोळ। त्याचं स्थान आहे दिंडोरीजवळ वणीकडे जाताना नाशिक वणी मार्गावर ओझरखेड धरणाच्या उजव्या बाजूला। विशेष म्हणजे श्री दत्तप्रभूंची पद्मासन स्थित मूर्ती आणि कर्दम मुनींचा आश्रम। त्रेतायुगात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या भर माद्यांनी महर्षी अत्री आणि महापतिव्रता साध्वी अनुसया यांच्या सुपुत्र रूपानं भगवान श्री दत्तात्रयांनी अवतार धारण केला। ब्रह्मदेवाच्या 4 मानसपुत्रांपैकी महर्षी भृगु हे ज्येष्ठ पुत्र, दुसरे महर्षी अंगिरस, तिसरे महर्षी अत्री आणि चौथे महर्षी वैखानस। महर्षी अत्री आणि महर्षी अंगिरस यांना मानाचं स्थान थेट सप्तऋषींमध्येही आहे। साक्षात श्री लक्ष्मी मातेचे पुत्र असलेल्या कर्दम मुनी आणि देवाहुती यांची सुकन्या म्हणजे महर्षी अत्रींची पत्नी महासाध्वी माता अनुसया। अत्री मुनींचं ज्ञान, तपसामर्थ्य आणि वैराग्य पाहून कर्दम मुनी देवाहुतीही त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या अनुसया ह्या सौंदर्यवती सुशील कन्येचा अत्री मुनींशी विवाह लावून दिला। अनुसया म्हणजे असूया रहित अशा या महान सती श्री अनुसयेचे माहेर अर्थात श्री दत्तप्रभूंचा आजोळ महर्षी कर्दम मुनीचा आश्रम आहे। दंडकारण्याचा अतिशय रम्य परिसर असलेल्या दिंडोरीजवळ करंजी या गावी अगदी भर नाशिक वणी मार्गावर वणीकडे जाताना डाव्या बाजूला लागतं ओझरखेड धरण आणि उजव्या बाजूला मुख्य रस्त्यापासून केवळ 3 ते 4 किलोमीटर आत हे पवित्र स्थान आहे। यालाच निर्जल मठ असंही म्हणतात। याच परिसरात पराशर, मार्कंडेय, कण्व या तपस्वी महर्षींचेही आश्रम होते। साक्षात श्रीकृष्णानं ज्यांचं वर्णन सिद्धांना कपिलो मुनी असं केलंय, त्या कपिल मुनींनीही या स्थानी तपश्चर्या केलेली आहे। श्री दत्तप्रभूंची पद्मासनस्थित मूर्ती अन्य कोठेही पाहायला मिळत नाही व एकमेव भारतामधून इथे पाहायला मूर्ती मिळते। प्रत्यक्ष गंगामाईनं श्री दत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या श्री शिवदयाळ स्वामींना प्रसाद स्वरूप दिलेली आहे। मंदिरात असलेल्या देवघरात केंद्रस्थानी जेमतेम 1 वीट उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती ठेवलेली आहे। इथे आणखी एक आश्चर्य असं पाहायला मिळालं की परिसरात असलेली सगळी कुत्रे दुपारी 12च्या आरतीला देवळाच्या गाभाऱ्याच्या आत जमतात आणि आरती संपल्यावर निघून जातात। रामकृष्ण हरी।